नवी दिशा अकॅडमी या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आता सर्वांना सांगायचं म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही योजना या ठिकाणी आलेली आहे. तर लाडकी बहीण योजनेसाठी कागदपत्रे कोणते लागणार आहे आणि त्या ठिकाणी ऑनलाईन प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे. या संदर्भात आपल्याला माहिती बघायची आहे. आता या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना असं वाटत होतं की त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसाठी आपण काही ना काही त्या ठिकाणी मदत म्हणून महिन्याच्या महिन्याला द्यालं, आर्थिक सक्षमता यावी यासाठी. पण याच्या व्यतिरिक्त आणखी सुद्धा काही करायला हवं. आता त्या ठिकाणी गॅस आहे, गॅस सिलेंडरचे भाव कमी करायला हवे, ₹500 सिलेंडर करायला पाहिजेत. जे समजा उदरनिर्वाहासाठी गरज म्हणून त्या ठिकाणी किराणा दुकानामधलं सामान स्वस्त व्हायला पाहिजे, त्याची जीएसटी बंद करायला पाहिजे, सीएसटी बंद करायला पाहिजे, पेट्रोलचे भाव, डिझेलचे भाव हे सुद्धा त्या ठिकाणी स्वस्त करायला पाहिजे, की त्या ठिकाणी भावजीला सुद्धा मदत होईल. तर म्हणून या ज्या गोष्टी आहे ह्या सुद्धा एक लक्ष देणं महत्वाचं आहे. आता समोर विधानसभेच्या निवडणुका आलेल्या आहे. तर विधानसभेच्या निवडणुका आल्या त्यासाठी नाही का ही योजना सुद्धा फायदेशीर ठरेल. कारण मध्य प्रदेशमध्ये फायदेशीर ठरली तर महाराष्ट्रात सुद्धा फायदेशीर ठरेल असा एक अंदाज व्यक्त करून त्या ठिकाणी सुरुवात केलेली असावी असे बाकीचे लोक सुद्धा म्हणतात. एक अंदाज असा दिसतोय. तर आता त्याच्यानंतर चला मूळ मुद्द्याकडे येऊया. लाडकी बहीण योजनेसाठी कागदपत्रे कोणती लागतील आणि आता त्या ऑनलाईन प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे. तर आता याच्यासाठी 4 कागदपत्रे आवश्यक आहे. ते कोणकोणते? हे एक नंबर म्हणजेच आधार कार्ड. तर आता फॉर्म भरताना आधार कार्ड हे खूप महत्वाचं आहे. प्रत्येकाकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर 2 नंबरचा कागदपत्राचा पुरावा पाहिजेत, 15 वर्षाचा पुरावा. मग आता या ठिकाणी 15 वर्षाचा पुरावा याच्यासाठी काय सगळ्यात महत्वाचं 1 नंबर डोमेसाईल सर्टिफिकेट पाहिजेत. कोणतं? आदिवास प्रमाणपत्र. आता जे समजा ज्यांच्याकडे असेल तर ठीक आहे, समजा तर नसेल तर त्याला त्याच्याऐवजी डोमेसाईल सर्टिफिकेट नसेल तर शाळा सोडण्याचा दाखला असावा. म्हणजे त्याच्यात जेव्हा तुम्ही शाळेमध्ये ऍडमिशन घेतलेलं असेल, शाळा सोडण्याचा दाखला असेल तर मग डोमेसाईलची आवश्यकता नाही. आता जे समजा शिकलेले नाहीत, ज्यांच्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट नाही, शाळा सोडण्याचा दाखला नाही, तर मग आता या ठिकाणी जन्म दाखला आवश्यक आहे. तर यापैकी जन्म दाखला. आता जन्म दाखला नसेल तर मतदान कार्ड सुद्धा आवश्यक आहे. आता या 4 पैकी एखादं असावं. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की विशेष नोंद 15 वर्षापूर्वीचं जे रेशन कार्ड असतं, 15 वर्षापूर्वीचं जे रेशन कार्ड असतं तर ते महत्वाचं आहे. आणि त्याच्यामध्ये तुमची नाव नोंदणी सुद्धा महत्वाची. आता त्याच्यानंतर 3 नंबरचा, आता हे जेवढे कागदपत्र आहे म्हणजे सर्वच्या सर्व पाहिजेत नाही. या ठिकाणी अनपढ सारखं वागायचं नाही. याच्यापैकी एकच कागदपत्र लागतं पुरावा म्हणून. 4च्या 4 आवश्यकता नाही. यापैकी एक असेल तरी चालेल. त्याच्यानंतर उत्पन्नाचा दाखला. मग उत्पन्नाच्या दाखल्याच्या साठी 2 पर्याय दिलेले. मग आता 1 नंबर पर्याय काय? त्या ठिकाणी पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला तहसील मधल्या उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही. पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड. आता हे जर नसेल तर तहसील कार्यालयाकडून मिळालेला उत्पन्नाचा दाखला पाहिजे. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, याचे झमेलच आहे, झंझट आहे. या झंझटामध्ये म्हणजे काय करावं लागेल, तलाठ्याकडे जावं लागेल, तुमचा उत्पन्नाचा दाखला घ्यावा लागेल, तहसीलमध्ये जायचं आणि तहसील कार्यालयातून त्या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला घ्यावा लागेल. आता हे तुम्हाला समजलेलं आहे. आणि पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला खालच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. तर 2 पैकी एक या ठिकाणी सर्टिफिकेट पाहिजे. आता त्याच्यानंतर 4 नंबरचा महत्वाचा मुद्दा आहे हमीपत्र. आता हमीपत्र फॉर्म भरताना अर्जदाराने स्वाक्षरी केलेले हमीपत्र आवश्यक आहे. मग आता या ठिकाणी फॉर्म भरताना अर्जदाराने स्वाक्षरी केलेले हमीपत्र आवश्यक आहे. तर अशा पद्धतीची या ठिकाणी 4 कागदपत्रांची आपल्याला आवश्यकता आहे. तर त्याच्यामुळे जवळपास 4 कागदपत्र. आता हे 3 कागदपत्र तर जवळपास 99% लोकांकडे असतात. पण सगळ्यात महत्वाचं काय, हमीपत्र हे महत्वाचं आहे. तर त्याच्यामध्ये एवढीच तुम्हाला थोडीशी तसदीबी जास्त घ्यायचं काम पडणार नाही. तर सर्वांना कोणकोणते कागदपत्र लागतात हे आता माहिती पडलेलंच आहे. तर आज या ठिकाणी थांबूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.